जरांगेंच्या आंदोलनाला एक दिवस मुदतवाढ। उद्याही जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनास परवानगी, तर गोळ्या घातल्या तरी 1 इंचही मागे हटणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। आम्हाला बेमुदत आंदोलनाची परवानगी द्यावी, जरांगेंची मागणी। तर तुम्ही अडथळे आणल्यास पुन्हा मराठा मुंबईकडे निघेल, जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा। सर्व मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत जागा सोडणार नाही, मराठ्यांना विजय आणि गुलाल डोक्यावर टाकल्याशिवाय हलणार नाही, जरांगेंचा एल्गार। मला गोळ्या घातल्या तरी किंवा जेलमध्ये टाकलं तरी मी तिथे उपोषण करणारच, पण मागे हटणार नाही। मरण येईल पण मॅनेज होणार नाही, आझाद मैदानावरून जरांगेंचा निर्धार। मराठा आंदोलकांनी 5000 लोकांची मर्यादा ओलांडली, पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी देताना 5000 लोकांची अट, मात्र मोठ्या प्रमाणात आंदोलक आझाद मैदानात दाखल। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता। सरकारचं शिष्टमंडळ आजच जरांगेंसोबत चर्चा करण्याची शक्यता। राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता। मनोज जरांगे यांचं मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। मुंबईमधील ईस्टर्न एक्सप्रेस वेवरील दोन्ही लेनवरून जरांगेंच्या ताफ्यातील हजारो गाड्या मुंबईत धडकल्या। आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना। मनोज जरांगेंनी गणरायाची केली विधिवत पूजा। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची तुफान गर्दी। स्थानकावर गर्दी वाढल्यानं सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय। सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। सीएसएमटी स्थानकातील आंदोलकांनी शांत राहावं, मनोज जरांगेंकडून मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन। पोलीस सांगतील तिथे गाड्या नेऊन लावा, ट्रॅफिक दूर करा, जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलकांना सूचना। मुंबईमधील जे फ्लायओव्हर सामान्यांसाठी वाहतुकीसाठी बंद, फक्त आंदोलकांसाठी फ्लायओव्हर खुला ठेवण्याचा मुंबई पोलिसांचा निर्णय। मुंबईच्या आझाद मैदानात भगवं वादळ। आझाद मैदानात मराठा बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण। ढोल ताशा आणि हलगीच्या निनादावर आझाद मैदानातील तरुणांचा ठेका। आझाद मैदानात मराठा बांधवांचा एल्गार। आंदोलनातील उपस्थित बांधवांनी झळकावला हुजूर मराठा आ रहे है अशा आशयाचा पोस्टर। मुंबईमधील आझाद मैदानातील आंदोलनामध्ये मनोज जरांगे यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती सहभागी। आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला। आझाद मैदान परिसरात मराठा बांधवांचा लाखोंचा जनसागर। मोठ्या गर्दीतही मराठा बांधवांनी रुग्णवाहिकेला वाट करून दिली मोकळी। मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगेंसोबत पुण्यातील आंदोलकही सहभागी। पुण्यातील कात्रजमधून मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल। आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलक झाडावर चढलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज मुंबईमध्ये आलाय। यावेळेस मराठा आंदोलक चढलाय झाडावर। सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरामध्ये मराठा आंदोलकांची गर्दी। मराठा आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी। सीएसएमटी रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गात मराठा आंदोलकांनी थांबण्यासाठी आश्रय घेतला। एकाच ठिकाणी गर्दी होत असल्यानं आंदोलकांनी वेगवेगळ्या ठिकाणी निवारा शोधला। सीएसएमटी स्थानकाच्या सबवेमधील सगळी दुकानं आज बंद। मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठा समाज मुंबईत एकवटला। ईस्टर्न फ्रीवेवर मराठा आंदोलकांच्या गाड्यांची गर्दी। ड्रोनच्या माध्यमातून टिपली दृश्य। वाडी बंदर परिसरात आंदोलकांच्या वाहनांना पार्किंग। आंदोलनकर्त्यांच्या गाड्यांमुळे मुंबईमध्ये वाहनांची मोठी गर्दी। पोलिसांकडून इतरत्र वाहनांची पार्किंग। मुंबई महापालिका मुख्यालयासमोर मराठा आंदोलकानं केली अंघोळ। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एका आंदोलकानं केली अंघोळ। जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत इथेच अंघोळ करणार, आंदोलकाची प्रतिक्रिया। मुंबईच्या लोकलमध्ये एक मराठा लाख मराठा असा आवाज घुमला। जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठा बांधव लोकलमधून मुंबईकडे गेले। मुंबईमधील जरांगेंच्या आंदोलनस्थळी पावसाची हजेरी। मराठा बांधवांचं पावसात आंदोलन सुरू। आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी।
मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलकांनी बनवलं जेवण, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जाणार नाही आंदोलकांचा निर्धार। मराठा आंदोलकांच्या आझाद मैदानावर गर्दी वाढल्यानं काही आंदोलकांनी थेट रस्त्यावर पसरवले अंथरूण, मराठा आंदोलक उपोषणावर ठाम। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। सदावर्तेंनी जरांगेंना परवानगी नाकारावी आणि गुन्हा दाखल करावा असा दाखल केला होता अर्ज। आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी घेतली जरांगेंची भेट। मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही त्यांच्या सोबत, प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य। कैलास पाटील, अभिजित पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांनी घेतली जरांगेंची भेट। तीनही नेत्यांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। जरांगेंच्या मराठा आंदोलनात बीडचे पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणेही सहभागी। बजरंग सोनावणेंचं जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा। नाशिकच्या दिंडोरीचा पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे जरांगेंच्या उपोषणस्थळी दाखल। भास्कर भगरेंकडून जरांगेंच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा। ज्या ठिकाणी मराठा आरक्षणाविषयी बोलण्याची संधी मिळेल तिथे भूमिका मांडणारच, भास्कर भगरे यांची प्रतिक्रिया। नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार। खासदार रवींद्र चव्हाण यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र, तर फडणवीस आरक्षणावर मुद्दामून चालढकल करताय, रवींद्र चव्हाण यांचा आरोप। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके मनोज जरांगे यांच्या आंदोलनात पायी चालले। आरक्षणाविषयी सरकारनं निर्णय घेऊन एक गाव आणि दोन तुकडे करायला हवे, निलेश लंके यांचं सरकारला आवाहन। परभणीचे ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांनी मनोज जरांगे यांची घेतली भेट। आंदोलनस्थळी जात मनोज जरांगे यांना पाठिंबा देत केली चर्चा। विजयसिंह पंडित यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। आझाद मैदानावरील आंदोलनाची परवानगी वाढवून मिळावी यासाठी अजितदादांना भेटणार, विजयसिंह पंडित यांचं वक्तव्य। मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसीतून 1% आरक्षण काढून कुणाला देणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली भूमिका। मनोज जरांगेंसोबत चर्चा करू, त्यातूनच मार्ग निघू शकेल। जरांगेंकडून निरोप आला की चर्चा होईल, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। मराठा ओबीसी भांडण लावण्याचा प्रयत्न, मात्र आंदोलनावर पोळी भाजू नका, तुमचंच तोंड भाजेल, फडणवीसांची विरोधकांवर टीका। सोयीची भूमिका घेणाऱ्यांनी ठाम भूमिका घ्यावी, फडणवीसांचं विधान। मराठा समाजासाठी जे जे करता येईल ते आम्ही केलं आणि पुढेही करत राहू, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। शिंदे समिती नोंदी शोधण्याचं काम आजही करते, एकनाथ शिंदे यांची माहिती। न्यायासाठी मराठे मुंबईत नाही तर सुरत गुवाहाटीला जाणार का? शड्डू ठोकून आरक्षण देऊ असं म्हणणारे आता गावी पळाले, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे कोण? खांद्यावर बंदूक ठेवण्या इतपत वेळ का येऊ दिली? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात मराठ्यांसाठी केलेलं एक काम दाखवावं आणि मग आमच्यावर बोलावं, फडणवीसांचं आव्हान। आज टीका करणाऱ्यांनी आरक्षण टिकवलं नाही, ज्यांनी आरक्षण टिकवलं नाही त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। सरकारने राजकीय दबाव आणू नये, राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास भडका उडणारच, सरकारने चर्चा करून मागण्यांवर तोडगा काढायला हवा, जरांगेंच्या उपोषणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। फडणवीस आणि शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीने भूमिका मांडावी, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। संविधानाच्या चौकटीत राहूनच मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, त्यामध्ये ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, भाजपा आमदार परिणय फुकेंची मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। गरज पडल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर उतरणार, शरद पवार उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, परिणय फुके यांचं वक्तव्य। शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची भूमिका, भाजप नेते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर रस्त्यावर उतरू, ओबीसी समाज कुणाला ऐकणार नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया।
अजितदादांचे आमदार जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवतात. सरकार उलथवण्यासाठी जरांगेंसह अजित पवार यांचे आमदार खासदार सामील. लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप. झुंडशाही जोमात आणि लोकशाही कोमात. झुंडशाहीच्या जोरावर ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय, हाकेंचा आरोप.